मटेरियल मी हिट केला समजा 730 डिग्री जे काय असेल त्या टेम्परेचरला मी हिट केला. हिट केल्यानंतर मी हा ऑब्जेक्ट बाहेर काढून घेणार. हा ऑब्जेक्ट बाहेर काढल्यानंतर मी काय करेल, तो हवेत वगैरे त्याला गार व्हायला सोडून देईल. दोघांमध्ये फरक काय झाला, अॅनेलिंगचं जे कुलिंग सर्व आयटी गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितलं जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा पूर्ण टॉपिक आपण कव्हर केला आणि त्यावरचे इम्पॉर्टंट एमसीक्यू पण घेतले. त्या आधीच्या टॉपिक मध्ये आपण फ्रिक्शनचे एमसीक्यू जे आहे ते कव्हर करून घेतले. आता आज आपण कोणता टॉपिक बघणार आहे, हीट ट्रीटमेंट. याचे पण फक्त 10 एमसीक्यू आहे जे मी सॉर्ट आउट केलेले आणि जे खूप महत्वाचे आहे तेच एमसीक्यू आपण बघू. ठीक आहे, तर वेळ घालवण्यापेक्षा डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू. हीट ट्रीटमेंट. पहिले या शब्दाचा अर्थ समजून घ्या. हीट ट्रीटमेंट म्हणजे काय, उष्मा उपचार. आता जेव्हा कधी आपण मेटल्स अर्थच्या क्रस्ट मधून मिळवतो, म्हणजे जमिनीच्या भूभागातून जेव्हा कधी आपण मेटल मिळवतो तेव्हा त्या मेटल सोबत बरीचशी अशी इम्प्युरिटी असते. इम्प्युरिटी म्हणजे काय, त्याला घाण असते, त्याच्यात काही स्ट्रेस तयार झालेला असतात. आता स्ट्रेस म्हणजे काय ते पण व्यवस्थित समजून घ्या. आता समजा एखादा हा मेटल आहे अशा शेपचा, बरोबर आहे, तर हे जे पार्टिकल आहे हे पार्टिकल काय करत असतात, हे सर्व पार्टिकल एका ठिकाणी आहे म्हणून तो मेटल आपला एका ठिकाणी व्यवस्थित हे बॉन्ड आहे एकमेकांना, म्हणून तो मेटलने काय केला, एक पर्टिक्युलर आपला शेप घेतलेला आहे. ठीक आहे, जेव्हा कधी आपण हे याच्यावर प्रोसेस करतो, प्रोसेस म्हणजे काय, याला आता समजा आता हा असा बॉक्स आहे, चौकोनी बॉक्स आहे, हा आपण काय करणार, ठोकणार किंवा प्रेस करणार किंवा रोलिंग करणार, काय पण करणार. पण याला मी आता याची अशी समजा पातळ शेप तयार केली, याला थोडंसं लांबवलं प्रोसेस करून. तर जेव्हा कधी मेळा लांब होईल तेव्हा याच्या आतमध्ये हे जे बारीक पार्टिकल आहे या पार्टिकल मध्ये स्ट्रेसेस तयार होतात. काय तयार होतात, स्ट्रेसेस. स्ट्रेसेस म्हणजे काय रे, आता बघा याचा जो ऍक्च्युअली शेप होता, हा ऍक्च्युअली शेप असा होता, म्हणजे हे जे पार्टिकल आहे या पार्टिकलची एक बॉन्डिंग होती. कशी बॉन्डिंग होती बघा, आता यांच्यातला डिस्टन्स पण तुम्ही बघा, यांच्यातला डिस्टन्स पण थोडं थोडं कसं होतं, कमी होतं. पण आता जेव्हा मी हे याच्यावर जेव्हा मी प्रोसेस केली तेव्हा हे जे पार्टिकल आहे याच्यातलं डिस्टन्स पण काय झालं, वाढलं, बरोबर आहे. त्यामुळे यांच्यामध्ये स्ट्रेस तयार होतो. स्ट्रेस म्हणजे हे पार्टिकल एकमेकांना काय करायचं असतात, एकमेकांना जवळ घ्यायचा प्रयत्न करतात, पण आपण ते मटेरियल काय केलेले, लांबून ठेवलेले. मग हे स्ट्रेसेस रिमूव्ह करण्यासाठी आणि हे स्ट्रेसेस काढण्यासाठी आपण त्याच्यावर कोणती ट्रीटमेंट करत असतो, तर ही ट्रीटमेंट करत असतो. ही ट्रीटमेंट म्हणजे काय, त्याला आपण एका पर्टिक्युलर टेम्परेचरला काय करत असतो, गरम करत असतो. आणि हे गरम आपण कशासाठी करतो, त्याच्यामध्ये जे आलेले स्ट्रेसेस आहे ते आपल्याला काढून टाकायचे असतात, कारण त्याच्यामुळे मटेरियल आपला कसं होऊन जातो, कमजोर होऊन जातो. किंवा समजा एखादा मटेरियल असेल, समजा आयर्न असेल, स्टील असेल, हे आपल्याला उदाहरणार्थ तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो. समजा हॅमर असेल, आता हॅमरचा तुम्ही जर पुढचा पोर्शन बघितला असेल तर तो भयंकर हार्ड असतो. कसा असतो, खूप हार्ड असतो. आता तो पण शेवटी आयर्न पासूनच बनवलेला आहे, पण बनवण्याच्या आधी आपण त्याच्यावर काय करतो, बऱ्याच प्रकारच्या जे ऑपरेशन्स आहे हे ऑपरेशन करत असतो आणि त्याला काय करत असतो, एंडला हीट ट्रीटमेंट करत असतो. हीट ट्रीटमेंट दिल्यामुळे काय होतं, त्याचा जो वरचा सरफेस आहे हा भयंकर हार्ड होऊन जातो. ठीक आहे, तुम्ही इतर मेटलला जर कम्पेअर केलं तर हॅमरचा वरचा शेप तुम्ही बघा, हॅमरचाच का बरं एक्झाम्पल देतो, हे आपण वर्कशॉप मध्ये नेहमी बघत असतो. तर त्याचा वरचा जो भाग आहे हा भयंकर असा हार्ड झालेला असतो. ठीक आहे, तर हे आपण त्याला जे हार्ड बनवलंय तो जसा मिळवला आपण जमिनीतून तसा तो हार्ड होता का, तसा तो हार्ड नव्हता. ठीक आहे, किंवा असेल पण तर आपण त्याला काय केलं, हीट ट्रीटमेंट देऊन त्याची जी हार्डनेस आहे ही हार्डनेस काय केलेली, वाढवली. तसंच आपण काही ठिकाणी आता हॅमर आहे म्हणून आपल्याला हार्ड मटेरियल लागतंय, काही ठिकाणी हार्ड मटेरियल आपल्याला कसं करावं लागतं, सॉफ्ट करावं लागतं किंवा मॅलेबल करावं लागतं. अशा वेळेस सुद्धा आपण काय करत असतो, हीट ट्रीटमेंट करत असतो. किंवा काही वेळा आपण मटेरियल तयार केल्यानंतर त्याचे जे स्ट्रेसेस असतात हे स्ट्रेसेस तयार होतात, ते पण आपल्याला काय करायचे असतात, रिमूव्ह करायचे असतात. अशा वेळेस पण आपण काय करत असतो, हीट ट्रीटमेंट करत असतो. आता तुम्हाला समजण्यासाठी, आता त्याचं जे बारीक ग्रॅन्युअलचं स्ट्रक्चर आहे जे मी तुम्हाला इथं दाखवलं, हे काय आपल्या डोळ्याला दिसत नाही. आपल्या डोळ्याला काय दिसतं, फक्त हा एक लोखंडी ठोकळा होता, तो आपण ठोकून टाकून त्याला असं काय केलंय, पातळ शीट मध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. आपल्या डोळ्याला एवढंच दिसतं, पण जर तुम्ही व्यवस्थित मायक्रोस्कोप खाली बघितलं तर तुम्हाला त्याच्या ग्रॅन्युअलचं हे असं स्ट्रक्चर दिसतं. इथं बघा, आता पूर्ण लाइनिंग ते काय झालंय, बॉन्ड झालेलं आहे. हे हीट ट्रीटमेंटच्या आधीच आहे. आणि हीट ट्रीटमेंट केल्यानंतर त्याचा जो सरफेस आहे हा सरफेस कसा इव्हन दिसतो बघा, इव्हन म्हणजे कसा एक सारखा सरफेस दिसतो. ठीक आहे, तर हे जे स्ट्रेसेस आहे हे कशामुळे रिमूव्ह होऊ शकतात, तर हीट ट्रीटमेंटमुळे रिमूव्ह होऊ शकतात. इथं मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून 2 डायग्राम दाखवले आहे. आता या डायग्राम मध्ये त्यांनी काय केलंय बघा, काही मेटलचे ब्लॉक आहे, हे मेटलचे ब्लॉक इथं पुट केलेले आहेत. ठीक आहे, आता हे जे मेटलचे ब्लॉक आहे हे त्यांनी एखाद्या फर्नस मध्ये किंवा कोणत्या पण एखाद्या सेटअप मध्ये जिथं आपण त्यांना हीट ट्रीटमेंट देणार आहे याच्यामध्ये ते काय करतात, पुट करतात. पुट केल्यानंतर त्याचं जे क्रिटिकल टेम्परेचर आहे, क्रिटिकल टेम्परेचर पर्यंत त्याला हीट करतात.
थोड्या वेळ तसंच ठेवतात आणि नंतर ते काय करतात, काढून घेतात आणि ते कूल व्हायला सोडून देतात. मग ती कूल झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे असलेले जे पण स्ट्रेसेस असतील किंवा ज्या पण आपल्याला प्रॉपर्टी पाहिजे असतील त्या प्रॉपर्टी जोपर्यंत आपण अचीव्ह करत नाही तोपर्यंत आपण त्याला काय करत असतो, हीट ट्रीटमेंट ही देत असतो. ठीक आहे. आणखी एक इथं तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवलेलं आहे. आता हीट ट्रीटमेंटच्या वेगवेगळ्या काही प्रोसेस आहे ते आपण पुढे डिटेलमध्ये बघतो. आपण काय करू, आता याचे जे एमसीक्यू आहे हे एमसीक्यू एक एक करून बघून घेऊ. जाऊया पहिल्या एमसीक्यू वर. हा काय म्हटलंय बघा आता, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ हीट ट्रीटमेंट. एवढंच मी तुम्हाला जे सांगितलं त्याच्यावर त्यांनी काय विचारलं, एमसीक्यू विचारलाय. हीट ट्रीटमेंट म्हणजे काय असं त्यांनी आपल्याला विचारलंय. आता त्या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया ऑप्शन मध्ये. सर्वात पहिले काय म्हटलंय, द प्रोसेस ऑफ हिटिंग अँड कुलिंग टू चेंज द स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज. म्हणजे काय, कोणतं पण एखादं मटेरियल असेल त्याला काय करायचं आपण, हिटिंग अँड कुलिंग म्हणजे गरम करायचं आणि थंड करायचं. कशासाठी, त्याचं स्ट्रक्चर आणि त्याच्या प्रॉपर्टीज चेंज करण्यासाठी. बरोबर आहे. एवढंच मी तुम्हाला तेच सांगितलं. हीट ट्रीटमेंटचा अर्थ तोच होतो. काय करतो आपण, एखाद्या मटेरियलला क्रिटिकल टेम्परेचर पर्यंत त्याच्या हीट करतो. हीट केल्यानंतर त्याला आपण काय करत असतो, कूल करत असतो. कशासाठी, त्याचं जे स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर म्हणजे कोणतं, त्याचा शेप वगैरे नाही, त्याचं आतलं स्ट्रक्चर. आतलं म्हणजे कोणाचं, हे जे बारीक पार्टिकल असतात याचं स्ट्रक्चर, त्यालाच आपण काय म्हणत असतो, ग्रेन्स. काय म्हणत असतो, ग्रेन्स. यांचं स्ट्रक्चर चेंज करायला आणि आपल्याला ज्या प्रॉपर्टी पाहिजे असतात त्या प्रॉपर्टी अचीव्ह करायला आपण त्याला काय करत असतो, हिटिंग आणि कुलिंग करत असतो. मग हे आपलं एकदम राईट आन्सर आहे, ऑप्शन ए. बाकीचे पण ऑप्शन आपण बघून घेऊ. दुसरं काय म्हटलंय, द प्रोसेस ऑफ हिटिंग टू चेंज द डायमेन्शन. आता आपण हिट त्याला करतो हे बरोबर आहे, पण त्याचे डायमेन्शन चेंज करण्यासाठी करतो का, अजिबात नाही. त्याचे डायमेन्शन हिटिंगने चेंज होत नाही. त्यानंतर द प्रोसेस ऑफ कुलिंग टू मेजर द डायमेन्शन. म्हणजे आपण त्याला थंड करतो, हे पण चुकीचं आहे. पहिला शब्द चुकीचा आहे. आपल्या प्रोसेसचं नावच काय आहे, हीट ट्रीटमेंट. म्हणजे आपण त्याला गरम करून त्याला ट्रीट करणार आहे. कुलिंग येणार आहे का, नाही. पुढे काय म्हटलंय, द प्रोसेस ऑफ हिटिंग अँड बेंडिंग ऍज पर रिक्वायरमेंट. म्हणजे काय, कोणती प्रोसेस, हिट करायची हे बरोबर आहे, पण हिट केल्यानंतर आपण त्याला बेंड करतो का, नाही करत. ठीक आहे. आपण फक्त त्याला काय करतो, हिट करतो आणि नंतर त्याला कूल करतो. मग आपला राईट आन्सर काय येणार आहे, द प्रोसेस ऑफ हिटिंग अँड कुलिंग टू चेंज द स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा काय म्हटलं आता बघा, व्हॉट इज द टाइप्स ऑफ हीट ट्रीटमेंट प्रोसेस. खूप महत्वाचा प्रश्न आहे, सिंपल प्रश्न आहे, पण तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगायचा प्रयत्न करतो. बघा आता जी हीट ट्रीटमेंट आहे, मी तुम्हाला मगाशीच बोललो, काही वेळा आपल्याला मटेरियल कसं करायचा असतो, हार्ड करायचा असतो किंवा त्याची जी हार्डनेस आहे, हार्डनेस वाढवायची असते. काही वेळा आपल्याला फक्त त्याचा जो सरफेस आहे हा सरफेस प्रॉपर फिनिश करायचा असतो. काही वेळा आपल्याला त्याला मॅलेएबल करायचा असतो. मॅलेएबल म्हणजे काय, त्याला मऊ किंवा मृदू करायचा असतो. ठीक आहे. तर त्यानुसार आपण काय करत असतो, ज्या हीट ट्रीटमेंटच्या प्रोसेस आहे या प्रोसेस युज करत असतो. हीट ट्रीटमेंटच्या बेसिक किती प्रोसेस आहे, तर 4 प्रोसेस आहे. एक आहे अॅनलिंग, एक आहे नॉर्मलायझिंग, एक आहे हार्डनिंग आणि एक आहे टेम्परिंग. अशा याच्या किती प्रोसेस आहे, 4 प्रोसेस आहे. त्यांनी तेच विचारलंय, व्हॉट आर द व्हेरियस टाइप्स ऑफ हीट ट्रीटमेंट प्रोसेस. म्हणजे हीट ट्रीटमेंटच्या कोणत्या 4 प्रोसेस आहे. तर आता बघूया ऑप्शन काय म्हटलंय त्यांनी. पहिले अॅनलिंग, नॉर्मलायझिंग, हार्डनिंग अँड टेम्परिंग. पहिलेच आपला ऑप्शन बरोबर आहे, अॅनलिंग, नॉर्मलायझिंग, हार्डनिंग अँड टेम्परिंग. हेच आपला ऑप्शन बरोबर आहे. पुढचं काय म्हटलंय बघा, नॉर्मलायझिंग आहे, हिटिंग नाहीये, कुलिंग नाहीये, पेंटिंग याचा अजिबात नाहीये. बरोबर आहे. पेंट करतो का आपण त्याला, नाही. काय म्हटलंय, हार्डनिंग आहे, सोकिंग नाहीये, पेंटिंग नाहीये, पॅकिंग नाहीये. त्यानंतर टेम्परिंग आहे, कुलिंग नाहीये, पॅकिंग नाहीये, सेलिंग नाही. मग आपला राईट आन्सर काय येणार आहे, पहिलं काय, अॅनलिंग, नॉर्मलायझिंग, हार्डनिंग आहे, टेम्परिंग. आता ह्या 4 प्रोसेस काय आहे ते मी तुम्हाला पुढच्या एमसीक्यू मध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करतो. जाऊया पुढच्या एमसीक्यू वर. या प्रश्नात त्यांनी काय म्हटलं बघा, व्हॉट आर द व्हेरियस स्टेजेस ऑफ हीट ट्रीटमेंट. म्हणजे हीट ट्रीटमेंटच्या ज्या स्टेजेस आहे ते आपल्याला विचारतात. कोणत्या कोणत्या हीट ट्रीटमेंटच्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. सर्वात पहिले त्याला आपण काय करत असतो, हिटिंग करत असतो. कुठपर्यंत हिटिंग करत असतो, त्याच्या क्रिटिकल टेम्परेचर पर्यंत. क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय, असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचर नंतर तो मेटल काय होतो, मेल्ट व्हायला सुरुवात होते, त्याला आपण म्हणतो क्रिटिकल टेम्परेचर. तिथपर्यंत आपण हिटिंग करतो त्याला. हिटिंग केल्यानंतर आपण त्याला काय करत असतो, सोकिंग ऑर होल्डिंग. सोकिंग ऑर होल्डिंग म्हणजे काय, त्याच टेम्परेचरला समजा मी आता एखादा मेटल असेल याच्या प्रॉपर्टी वाढवायला मी त्याला 700 डिग्री पर्यंत काय केलं, हीट केलं. मग आता 700 डिग्रीवर मी त्याला थोड्या वेळ काय करणार आहे, त्या प्रॉपर्टी त्याच्या अचीव्ह होण्यासाठी 700 डिग्रीवरच त्याला थोड्या वेळ काय करत, होल्ड करणार. होल्ड कसं करणार, एक तर मी फर्नेस मध्येच त्याला कूल व्हायला सोडून देईल, किंवा जी हॉट ऍश असते म्हणजे गरम ऍश किंवा राख आपण त्याला म्हणतो त्याच्यामध्ये मी काय करेल, त्याला सोडून देईल. माझा पर्पज काय, फक्त की त्याला त्या डिग्रीला मला काय करायचं आहे, थोडा वेळ होल्ड करायचं आहे, सोक करायचं आहे, मेंटेन करायचं आहे. त्यानंतर शेवटची प्रोसेस असते आपली कंट्रोल कुलिंग. म्हणजे काय, मी याला काय करणार आहे, कुलिंग करणार आहे, पण कशी, एकदम कंट्रोल म्हणजे एकदम रॅपिड वगैरे अशी त्याला कुलिंग करणार नाही. कंट्रोल कुलिंग. आता कुलिंग करायचे पण आपल्याकडे वेगवेगळ्या मेथड आहे. कुलिंग म्हणजे काय, गार करण्यासाठी. एक तर मी काय करेल, त्याला तसं सोडून देईल, तो त्याच्या मार्गाने हळूहळू काय होणार आहे, गार होऊन जाणार आहे. फक्त त्याला काय लागणार, थोडासा वेळ लागणार. किंवा मी काय करणार,
तोच ऑब्जेक्ट उचलून मी बाहेरच्या हवेत सोडून देणार. बाहेरच्या हवेत सोडलं तरी तो काय होणार आहे, थंड होतच राहणार आहे. किंवा आणखी ऑप्शन मी त्याला एखाद्या पाण्यात किंवा एखाद्या सोल्युशन मध्ये काय करेल, थंड सोल्युशन मध्ये डीप करून देईल. तर अशा काही त्याला कूल करायच्या मेथड आहे. आपली प्रोसेस काय, सर्वात पहिले आपण करतो हिटिंग, मग करतो आपण सोकिंग किंवा होल्डिंग, आणि मग करतो आपण कुलिंग. अशा आपल्या 3 स्टेज आहे. बघूया ऑप्शन मध्ये काय दिलंय. हिटिंग बरोबर आहे, कुलिंग बरोबर आहे, पण हे 3 नंबरला पाहिजे. हिटिंग 1 नंबरला पाहिजे. क्विंचिंग नाहीये, क्विंचिंग नाहीये. कुलिंग आहे पण सिक्वेन्स चुकीची आहे. हिटिंग आहे पण सिक्वेन्स चुकीची आहे. हिटिंग आहे, सोकिंग आहे, आणि 3 नंबरला काय आहे, कुलिंग. मग हे आपलं राईट आन्सर येणार आहे. बरोबर. शेवटचा ऑप्शन पाहूया. सोकिंग हे 2 नंबरचा ऑप्शन आहे, क्विंचिंग नाही, कुलिंग नाही. मग आपला राईट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन नंबर सी. जाऊया पुढच्या प्रश्न. आता या क्वेश्चन मध्ये त्यांनी काय म्हटलंय, विच हीट ट्रीटमेंट प्रोसेस इज डन टू रिफाईन ग्रेन स्ट्रक्चर. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आपण ह्या ज्या सर्व हीट ट्रीटमेंट प्रोसेस करत असतो, या हीट ट्रीटमेंट प्रोसेस करण्यामागे आपले काही कारण असतात. त्यातलं एक कारण काय आपलं, याचं जे ग्रेन स्ट्रक्चर आहे, सुरुवातीलाच दाखवलं मी तुम्हाला. ग्रेन स्ट्रक्चर म्हणजे काय, इथं जे बारीक बारीक ग्रेन्स असतात जे आपल्या नजरेला दिसत नाही, हे स्ट्रक्चर आपल्याला रिफाईन करण्यासाठी, रिफाईन म्हणजे चांगल्या पोझिशनला परत त्याच्या पोझिशनला आणण्यासाठी आपण काय करत असतो, त्याला हीट ट्रीटमेंट करत असतो. पण आता यांनी इथं आपल्याला किती हीट ट्रीटमेंट दिलेलं आहे, 4 प्रोसेस दिलेल्या आहे. पहिले ह्या 4 प्रोसेस आपण थोडक्यात समजून घेऊ, मग आपलं जे काय आन्सर असेल ते आपण देऊया. आता सर्वात पहिले अॅनलिंग म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. अॅनलिंग इथं दिलेलं आहे बघा. 4 प्रोसेस कोणत्या आहेत ते आपण 2 नंबरच्या एमसीक्यू मध्ये बघितलं. एक होती अॅनलिंग, एक होती नॉर्मलायझिंग, एक होती हार्डनिंग, आणि एक होती टेम्परिंग. आता अॅनलिंग काय आहे ते पहिले समजून घेऊ. जेव्हा कधी आपण काय करतो, फर्नेस असतं, फर्नेस, ब्लास्ट फर्नेस, बरोबर आहे. मराठी भाषेत त्याला आपण काय करतो, भट्टी. आता या भट्टीमध्ये आपण काय करत असतो, तो जो ऑब्जेक्ट असेल, ते मेटल असेल, ते आपण याच्यात ठेवणार. याच्यात ठेवल्यानंतर त्याला आपण एक क्रिटिकल टेम्परेचरला हीट करणार. समजा 730 असेल, 740 असेल, या टेम्परेचरला आपण त्याला काय करणार, हीट करणार. हीट केल्यानंतर मी त्या ऑब्जेक्टला तिथंच सोडून देणार गार होण्यासाठी. आता याला थंड होण्यासाठी काय होईल, थोडासा वेळ लागेल. थोडासा म्हणजे भरपूर वेळ लागेल, कारण जसं जसं हे फर्नेस आहे, हे फर्नेस, या फर्नेस मध्ये काय साधी सुधी हीट नसते. मी याला हीट कितीवर करतोय, 730. मग याला गार व्हायला पण तेवढाच वेळ लागणार आहे. तर याला मी कुलिंग व्हायला इथं सोडून देणार आहे. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, अॅनलिंग. अॅनलिंग आपण कशासाठी करतो बघा. अॅनलिंग इज डन बिफोर मशीनिंग, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर मशीनिंग करण्याच्या आधी आपण अॅनलिंग पूर्ण करून घेतो. त्यानंतर टेन्साईल स्ट्रेंथ इज रिड्यूस आफ्टर अॅनलिंग. जेव्हा कधी मी अॅनलिंग प्रोसेस पूर्ण करतो, तेव्हा ऑब्जेक्टची जी टेन्साईल स्ट्रेंथ आहे, ही टेन्साईल स्ट्रेंथ काय होऊन जात असते, कमी होत असते. त्यानंतर ग्रेन साईज इज चेंज टू लार्जर इन द इंटरनल स्ट्रक्चर. याची जी ग्रेन साईज आहे ही लार्जर होऊन जाते. आपल्याला लार्जर नाही राहत, आपल्याला फाईन ग्रेन साईज लागते. त्यानंतर ही झाली अॅनलिंग प्रोसेस. त्यानंतर बघूया नॉर्मलायझिंग. दोघांमध्ये थोडासा फरक आहे. आता अॅनलिंग मध्ये आपण काय बघितलं, जेव्हा कधी मी मटेरियल त्याच्या क्रिटिकल टेम्परेचरला हीट करेल, तेव्हा मी त्याला गार व्हायला त्याच ब्लास्ट फर्नेस मध्ये सोडून देईल. नॉर्मलायझिंग मध्ये आपण काय करतो, जेव्हा हा मटेरियल मी हीट केला, समजा 730 डिग्री जे काय असेल त्या टेम्परेचरला मी हीट केला. हीट केल्यानंतर मी हा ऑब्जेक्ट बाहेर काढून घेणार. हा ऑब्जेक्ट बाहेर काढल्यानंतर मी काय करेल, तो हवेत वगैरे त्याला गार व्हायला सोडून देईल. दोघांमध्ये फरक काय झाला, अॅनलिंगचं जे कुलिंग आहे, म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे, याला गार व्हायला वेळ लागणार आहे. पण नॉर्मलायझिंग मध्ये त्याला थंड व्हायला जो टाइम आहे, हा टाइम कसा लागणार आहे, कमी लागणार आहे, कारण आपण त्याला बाहेरच्या हवेमध्ये काय करतो, सोडून देतो. आता नॉर्मलायझिंगचे काय फायदे ते आपण बघून घेऊ. नॉर्मलायझिंग इज डन आफ्टर फोर्जिंग ऑर रॉंग हीट ट्रीटमेंट. नॉर्मलायझिंग आपण कधी करतो, त्याच्या नावातच दिलंय नॉर्मलायझिंग, म्हणजे जे काही बिघडलेलं मटेरियल आहे त्याला आपण कसं करत असतो, नॉर्मल करत असतो. मग नॉर्मलायझिंग आपण कशासाठी करतो, जेव्हा कधी मटेरियलची एखाद्या रॉंग हीट ट्रीटमेंट झाली किंवा फोर्जिंग केलं, ठाकाटोक केली, त्याच्यानंतर आपण त्याला काय करत असतो, नॉर्मलायझिंग करत असतो. त्यानंतर ग्रेन साईज इज चेंज टू व्हेरी स्मॉल इन द इंटरनल स्ट्रक्चर. बरोबर, हा पॉईंट महत्वाचा आहे. आता याच्यामुळे काय होते, जी ग्रेन साईज आहे त्याची ती एकदम स्मॉल स्ट्रक्चरला होते, म्हणजे रिफाईन होते. त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये तेच विचारलं होतं, काय की कोणती ट्रीटमेंट अशी जिच्याने जी ग्रेन साईज आहे, ही ग्रेन साईज आपली काय होते, रिफाईन होते किंवा चांगल्या कंडिशनला येते. मग आपल्या याचा आन्सर काय येणार आहे, नॉर्मलायझिंग येणार आहे. आता दोन ट्रीटमेंट आपण इथं बघितलं, कोणती, अॅनलिंग आणि नॉर्मलायझिंग. आता पुढच्या ज्या 2 आहेत त्या आपण पुढच्या एमसीक्यू मध्ये बघू. लगेच जाऊया पुढच्या प्रश्नावर. या क्वेश्चनचा आन्सर काय येणार आहे मग, नॉर्मलायझिंग. बरोबर, का बरं, नॉर्मलायझिंग आपण कशासाठी करतो, त्याची जी ग्रेन साईज आहे ही ग्रेन साईज रिफाईन करण्यासाठी. जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढच्या प्रश्नामध्ये या दोघी तुम्हाला समजून देतो. हा काय म्हटलंय आता बघा, थोडासा वेगळा प्रश्न आहे. व्हॉट इज द नेम ऑफ हीट ट्रीटमेंट प्रोसेस डन टू रिलीव्ह स्ट्रेन अँड स्ट्रेस. आता मागच्या एमसीक्यू मध्ये आपण काय बघितलं
नॉर्मलायझिंग आपण कशासाठी करतो, जी ग्रेन स्ट्रक्चर आहे त्याचं ग्रेन स्ट्रक्चर, हे ग्रेन स्ट्रक्चर रिफाईन करण्यासाठी आपण काय वापरत असतो, नॉर्मलायझिंग. ती प्रोसेस कशी होती ते पण तुम्हाला सांगितलं. आता आपण कोणत्या दोन प्रोसेस बघणार आहे, हार्डनिंग आणि टेम्परिंग. आता या प्रोसेस काय आहे ते आपण समजून घेऊ. आता हार्डनिंग आपण कधी करतो, एखादा मटेरियल आहे उदाहरणार्थ हॅमर आहे, ज्याच्यावर खूप जास्त मशीनिंगची प्रोसेस होणार आहे किंवा त्याची तो खूप असा हार्ड ठेवणं आपल्याला गरजेचं आहे, अशा वेळी आपण कोणती ट्रीटमेंट करतो, हार्डनिंग ट्रीटमेंट कशी होती, सेम. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, ऑब्जेक्ट आपला कशामध्ये जाणार आहे, ब्लास्ट फर्नेस. शक्यतो भट्टीच वापरता मटेरियल गरम करण्यासाठी. तर 730 डिग्री 750 हा जनरल नंबर असतो, म्हणून मी सारखा तोच यूज करतोय. 750 डिग्री समजा मी काय केलं, हीट केल्यानंतर नॉर्मलायझिंग मध्ये मी काय करत होतो, त्याला गार व्हायला हवेत सोडत होतो. यामध्ये थोडीशी वेगळी मेथड आहे. आता मी याच्यात काय करणार आहे, याला रॅपिड कूल करणार आहे. रॅपिड कूल म्हणजे काय, एकदम स्पीडने त्याला थंड करणार आहे. त्यासाठी मी काय करणार, हा ऑब्जेक्ट उचलणार आणि एखाद्या सोल्युशन मध्ये डिप करणार. एखादा सोल्युशन काय असू शकतं, पाणी असू शकतं, ऑइल असू शकतं. जनरली आपण काय वापरतो, ऑइल वापरतो. तर या ऑइल मध्ये मी काय करणार, तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट मी त्याच्यात डिप करून देणार. तो डिप केल्यामुळे काय होणार आहे, त्याची जी कुलिंग आहे ही रॅपिड होणार आहे. म्हणजे त्याचं थंड व्हायचं जे प्रमाण आहे हे खूप वेगाने होणार आहे. त्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, क्विंचिंग. आणि हार्डनिंग प्रोसेस मध्ये आपण मटेरियल क्विंच करत असतो. क्विंचचा अर्थ काय होतो, आपण त्याला रॅपिड कूल करत असतो. ठीक आहे. तर हार्डनिंग मुळे काय होतं, मटेरियलची जी हे हार्डनेस आहे ही एकदम वरच्या लेवलला काय होते, वाढून जाते. मग आता प्रश्न आला, हार्डनिंग मुळे आणखी काय काय होतं बघा, की याचं जे इंटरनल स्ट्रेसेस आहे याच्यामुळे इंटरनल स्ट्रेसेस तयार होतात. यांनी आपल्याला काय विचारलंय, इंटरनल स्ट्रेसेस काढून टाकायचं विचारलंय. हार्डनिंग मुळे इंटरनल स्ट्रेसेस तयार होतात. का बरं तयार होतात तुम्हाला सांगितलं एवढं. आपण त्याच्यात काय करू, त्याला आपण चान्सच देत नाही. एकदम हळूहळू कूल व्हायचा किंवा त्याची जी ग्रेन स्ट्रक्चर आहे हे रिफाईन व्हायचं आपण त्याला चान्स देत नाही. आपण गरम केल्या त्याला ऑइल मध्ये डिप करून टाकतो. त्याच्यामुळे तो मटेरियल प्रमाणापेक्षा जास्त काय होऊन जातो, हार्ड होऊन जातो आणि त्याच्यामुळे त्याच्यात स्ट्रेस तयार होता. मग आता तुम्ही म्हणाल सर एवढा हार्ड, मग त्याचा उपयोग काय, मला काय आपण त्याच्या पुढची प्रोसेस करणार आहे. असे मटेरियल ज्यांना आपण हार्डनिंग केलेले असते, नीट ऐका, असे मटेरियल ज्यांना आपण काय केलेले असते, हार्डनिंग, त्याच मटेरियलला आपण काय करत असतो, टेम्परिंग करत असतो. काय करत असतो, टेम्परिंग. कशासाठी, हार्डनिंग मुळे जे त्याच्यामध्ये स्ट्रेस तयार झालेले आहे आणि ज्या त्याच्या ओव्हर जी त्याची हार्डनेस वाढलेली आहे ती बॅलन्स करण्यासाठी आपण काय करत असतो, टेम्परिंग करत असतो. टेम्परिंग करताना आपण काय करतो, परत एकदा त्याला क्रिटिकल टेम्परेचरला हिट करतो. आणि कुलिंग काय करतो, जसं हार्डनिंग प्रोसेस मध्ये आपण कुलिंग जी आहे ही रॅपिड केली होती, इथं आपण रॅपिड नाही करणार. कुलिंग आपण काय करतो, एअर मध्ये ते ऑब्जेक्ट ठेवून देतो आणि कुलिंगची जो कुलिंगचा टाइम आहे हा थोडासा काय करत असतो, वाढवत असतो. म्हणजे कुलिंग हे आपण हळूहळू करत असतो. त्यानंतर इंटरनल स्ट्रेसेस आर रिलीव्ह. याच्यामुळे काय होतं, त्या मटेरियल मधले जे आतले स्ट्रेसेस आहे हे स्ट्रेसेस काय होतात, रिलीव्ह होऊन जातात. त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये तेच विचारलंय की इंटरनल स्ट्रेसेस काढून टाकण्यासाठी कोणती प्रोसेस वापरतात. मग कोणती प्रोसेस वापरतात, तर टेम्परिंग ही प्रोसेस वापरतात. मग या क्वेश्चनचा राईट आन्सर काय आहे, टेम्परिंग. तुम्हाला ह्या चारी प्रोसेस मी थोडं वरवर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखी काय अडचण असेल तर आपण त्या पुढे बघणारच आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच आपण एमसीक्यू बघू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले जे 5 आहे ते पण एमसीक्यू कव्हर करून घेऊ. यात जर काही समजलं नसेल, काय अडचण असेल तर खाली कमेंट करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. थँक्यू सो मच. थँक्यू.